घरातून दुर्गंधी सुटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खसारा परिसरात दुहेरी हत्या झाली। 26 डिसेंबरला घडलेली ही घटना तब्बल 5 दिवसानंतर उघडकीस आली आणि या आईवडिलांच्या मुलानेच यांची हत्या केलेली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की लीलाधर डाळोखे आणि अरुणा असं मृत झालेल्या आईवडिलांचं नाव आहे, तर उत्कर्ष असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे, म्हणजेच त्यांचा मुलगा होता। आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे। उत्कर्षचे वडील लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये टेक्निशियन होते, तर आई अरुणा या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या। उत्कर्ष इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता, पण त्याची काही पेपर बॅक राहिले होते। सतत नापास होत असल्यानं आई वडिलांनी त्याला दुसरे शिक्षण घेण्यास सांगितलं होतं। इंजिनिअरिंग ऐवजी इतर काही कर असा सल्ला आई वडील देत होते। त्याला दुसरं काहीतरी शिक्षण घेण्याचा आग्रह आई वडील करत होते, त्यामुळे तो आई वडिलांवर नाराज होता। त्यावरून त्याचे आई वडिलांसोबत वादही होत होते। उत्कर्षने याच रागातून 26 डिसेंबरला दुपारी आईची हत्या केली, तर त्यानंतर संध्याकाळी 5च्या सुमारास वडिलांची हत्या केली। धक्कादायक म्हणजे आई वडिलांची हत्या केल्यानंतर त्याने बहिणीला आई वडील मेडिटेशनसाठी बेंगळुरूला गेल्याचं सांगितलं होतं।